रोज भातासोबत डाळ खाऊन कंटाळा आला असेल तर बनवा हे झिरकं, ज्याला शेंगदाण्याची आमटी असंही म्हटलं जातं. अगदी सोपी आहे ही रेसिपी. अवघ्या 10 मिनिटांमध्ये मोजके साहित्य वापरून बनली जाते. तर कशी बनवायची याची आपण रेसिपी पाहूया. हॅलो, नमस्कार. स्वागत आहे तुमचं आमच्या मराठी यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे मराठी व्लॉगवाले श्रद्धा अँड प्रकाश. तर ह्या आमटीसाठी सर्वप्रथम इथे मी अर्धा वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत. हे शेंगदाणे मंद आचेवर भाजून घ्यायचे आहेत. शेंगदाणे भाजत असताना गॅसची आच मंद ठेवायची आहे. जर फास्ट गॅसवर आपण हे शेंगदाणे भाजले ना तर ते करपण्याची शक्यता असते. शेंगदाणे छान असे खरपूस भाजून झाल्यावर ते एका प्लेटमध्ये काढून थंड करायला ठेवायचे आहेत. त्यानंतर आता त्याच कढईमध्ये इथे मी 2 ते 3 चमचे तेल घेतलेलं आहे. जास्त तेल घ्यायचं नाही आहे, कारण शेंगदाण्यामध्ये देखील तेल असतं. त्यानंतर ह्यामध्ये मी एक छोटा बटाटा कापून परतून घेत आहे. ह्या ठिकाणी बटाट्याचे बारीक तुकडे करून घ्यायचे आहेत, जेणेकरून ते व्यवस्थित तळले जातील. जास्त जाड काप केले तर ते कच्चे राहण्याची शक्यता असते. तसेच बटाटे मंद गॅस आचेवर तळून घ्यायचे आहेत, जेणेकरून ते आतपर्यंत व्यवस्थित असे तळले जातात. तर ह्या ठिकाणी शेंगदाणे मस्त असे थंड झाल्यानंतर मी त्याची सालं काढून घेतलेली आहेत. आता हे शेंगदाणे आपण मिक्सरला बारीक वाटून घेणार आहोत. त्यासाठी इथे मी हे सगळे शेंगदाणे पूर्णपणे थंड करून मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेत आहे. आता ह्यामध्ये 1 मुठी कोथिंबीर टाकायची आहे. सोबत एक छोटा अद्रकचा तुकडा, 3 ते 4 हिरव्या तिखट मिरच्या. मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करून घेऊ शकता. आता हे सगळं मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आहे. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे एवढं बारीक आपण हे असं वाटून घ्यायचं. तर ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपले बटाटे छान असे सोनेरी रंगाचे झालेले आहेत. हे बटाटे आता एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत. त्यानंतर ह्याच तेलामध्ये तयार केलेलं शेंगदाण्याचं वाटण टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर हे सगळं छान असं मिक्स करून घ्यायचं आहे, साधारण अर्धा मिनिटांसाठी. त्यानंतर मग आता ह्यामध्ये तळलेले बटाट्याचे तुकडे टाकून परत एकदा हे व्यवस्थित छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. मग ह्यामध्ये साधारण 2 ते 3 कप पाणी टाकून घ्यायचं आहे. पाणी टाकून झाल्यावर पुन्हा एकदा हे सगळं व्यवस्थित असं मिसळून घ्यायचं, जेणेकरून शेंगदाण्याचा मसाला आणि पाणी एकजूट होईल. त्यानंतर मग ह्यामध्ये अर्धा चमचा जिरा पावडर टाकून घ्यायची आणि पुन्हा एकदा हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. मग ह्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं. टाकून झाल्यावर पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, जेणेकरून मीठ संपूर्ण आमटीला असं लागलं जाईल. त्यानंतर मग ही आमटी एक उकळी येईपर्यंत छान अशी व्यवस्थित शिजवून घ्यायची आहे. गॅसची आच जी आहे ती स्लो ठेवायची आहे किंवा मीडियम. आणि ही पहा किती छान अशी ही आमटी तयार झालेली आहे. ही आमटी किंवा झिरकं तुम्ही भाकरीसोबत चुरून किंवा भातासोबत गरमागरम सुद्धा खाऊ शकता. ही आमटी चविष्ट तर होतेच, पण झटपट देखील बनली जाते. तर अशी ही आमटी तुम्ही नक्की ट्राय करा आणि ती कशी झाली आहे हे आम्हाला लाईक, शेअर आणि कमेंट करून नक्की कळवा. तसेच आमच्या नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. लवकरच भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय.